देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या सातपूर भागात असलेले शिमेश्वर कॉलनी या ठिकाणी आज 12 वाजेच्या सुमारास हॅपी रेसिडेन्सी या निवासी इमारतीमध्ये बसवण्यात आलेल्या मीटर बॉक्सला भीषण आग लागली। आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच तारांबळ उडाली, तसेच परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते। तसेच स्थानिक नागरिकांनी सातपूर अग्निशमन दलाला पाचारण केले व तात्काळ सातपूर अग्निशमन दल पोहोचल्याने आग आटोक्यात आली असून या लागलेल्या आगीबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली। श्री गणेश खंदारे यांनी 12:30च्या दरम्यान इथं सातपूर अग्निशमन दलास कळविले की हॅपी रेसिडेन्सी सद्गुरुनगर पाईपलाईन रोड गणेशनगर इथे बिल्डिंगमध्ये आग लागली। त्यानुसार आम्ही बंब तुरंत 1 मिनिटच्या आत रवाना केला। मी स्वतः त्यांच्याबरोबर स्टॉपवर होतो। घटनास्थळी गेला असता तर खाली मीटर बॉक्सला आग लागलेली होती। मीटर बॉक्स आणि वायरिंग जळत होती थोडीशी। पण स्थानिक नागरिकांनी तिथे रेती आणि मातीचा वापर करून जवळजवळ मॅक्झिमम आग विझवलेली होती। पण तरी धूर निघत होता, थोडा जाळ निघत होता। खाली त्याच्या खाली लाकडं वगैरे त्यांनी स्टॉक केलेले होते चिन्याखाली थोडक्यात। आणि सगळे नागरिक वगैरे तिथे बिल्डिंगमध्ये खाली उतरलेले होते। ऑलरेडी 2 लेडीज तिथे होत्या वरती होत्या दुसऱ्या मजल्यावर। त्यांना गेल्यावर आम्ही त्यांना खाली आणलं जिन्यामधून आणि आग विझवली। पाणी मारलं एक खेप, पाणी मारून आग विझवली। शिडी आतमधली माती वगैरे बाहेर काढली। काही लाकडं वगैरे मध्ये जमा होते जिन्याखाली वगैरे ते बाहेर काढले। बाकी तिला नव्हतं टळला। त्यावेळेस जिन्यामध्ये 2 वयस्कर महिला होता, तर वरती धूर आणि थोडंसं हीट वाढल्यामुळे घाबरलेल्या होत्या। त्यांना जिन्यावरून आम्ही खाली आणलं सुटू, त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि पूर्णपणे आग विझवली। आग कशी लागली? आग लागली आम्ही आलो, त्याच्या आधी आग पेटून गेलेली होती पूर्ण। आलो आणि आम्ही माती टाकली होती। फायर ब्रिगेडला यायला 20-25 मिनिटं लागले होते। आणि आग कशी लागली? आग ही शॉर्ट सर्किट लागली। कशाला लागली होती? तिथं मीटर बॉक्स होता लाकडी, तिथं आग लागली। तुम्ही दक्षता कशी घेतली? तिथे आम्ही बाजूच्या बिल्डिंगमध्ये रेती घेतली आणि तिथं टाकल्या माती टाकून घेतली। फायर ब्रिगेडला यायला 20 मिनिटं लागले, 20-25 मिनिटं लागले। कुठला एरिया? सातपूर सोल्युशन कॉलनी। आणि कुठली बिल्डिंग आहे? बिल्डिंगचं नाव हॅपी रेसिडेन्सी। हॅपी रेसिडेन्सी। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड, सातपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।